नमस्कार, मी स्नेहलता गुरचड स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आपण मुघल वंशावरती वन लाइनर क्वेश्चनचा सराव करत आहे। मी ऑलरेडी चॅनलवरती पार्ट 1 अपलोड केलेला आहे, तरी तुम्ही तो बघून घ्या। आणि या पार्टमध्ये आपण अकबर, जहागीर, शहाजहां आणि औरंगजेब नंतरचे जे काही मुघल सम्राट होते त्यांच्यावरती आपण वन लाइनर क्वेश्चन्स पाहत आहे। तरी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। आजचा पहिला प्रश्न आहे, नकीब खां अब्दुल कादिर बदायुनी शेख सुलतान यांनी रामायण आणि महाभारतचे अनुवाद कोणत्या भाषेत केले? या प्रश्नाचं उत्तर आहे फारसी भाषेत। नकीब खां अब्दुल कादिर बदायुनी शेख सुलतान यांनी रामायण आणि महाभारतचे अनुवाद फारसी भाषेमध्ये केले होते। पुढचा प्रश्न आहे, रजमनामा कोणत्या पुस्तकाचे अनुवादित रूप आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे महाभारत। रजमनामा हे महाभारत या पुस्तकाचे अनुवादित रूप आहे। पुढचा प्रश्न आहे, पंचतंत्रचे फारसी भाषेत अनुवाद कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे अबुल फजल। अबुल फजल यांनी पंचतंत्रचे फारसीमध्ये अनुवाद केले आहे। पुढचा प्रश्न आहे, अबुल फजलने पंचतंत्रचे अनुवाद कोणत्या नावाने केले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अनवरे सादत। अबुल फजलने पंचतंत्रचे अनुवाद अनवरे सादत या नावाने केले आहे। पुढचा प्रश्न आहे, मौलाना हुसेन फैजने पंचतंत्रचे अनुवाद कोणत्या नावाने केले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे यारे दानिश। पुढचा प्रश्न आहे, अथर्ववेदचे फारसीमध्ये अनुवाद कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे हाजी इब्राहिम सरहद्दी। हाजी इब्राहिम सरहद्दी यांनी अथर्ववेदचे फारसीमध्ये अनुवाद केले आहे। पुढचा प्रश्न आहे, राजतरंगिणीचे फारसीमध्ये अनुवाद कोणी केले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मुल्ला शाह मोहम्मद। राजतरंगिणीचे फारसीमध्ये अनुवाद मुल्ला शाह। प्रश्न आहे, तुजुक-ए-बाबरीचे फारसीमध्ये अनुवाद कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे अब्दुल रहीम खानखाना। अब्दुल रहीम खानखाना यांनी तुजुक-ए-बाबरीचे फारसीमध्ये अनुवाद केले आहे। पुढचा प्रश्न आहे, हिंदी साहित्याचे सुवर्णकाळ असे कोणत्या मुघल शासकाच्या शासनकाळास म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे अकबर। पुढचा प्रश्न आहे, अकबरने बिरबलला कोणती उपाधी दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे कविप्रिय। अकबरने बिरबलला कविप्रिय ही उपाधी दिली होती। पुढचा प्रश्न आहे, बुलंद दरवाजाचे निर्माण कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे गुजरात विजयानंतर अकबरने बुलंद दरवाजाचे निर्माण केले होते। पुढचा प्रश्न आहे, चारबाग बनवण्याची परंपरा कोणाच्या काळात सुरू झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे अकबर। चारबाग बनवण्याची परंपरा अकबरच्या काळात सुरू झाली। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राजपूत वंशाने अकबरला समर्पण केले नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे सिसोदिया वंश। सिसोदिया वंश या राजपूत वंशाने अकबरला समर्पण केले नाही। पुढचा प्रश्न आहे, अकबरच्या समकालीन भारतामध्ये प्रसिद्ध महिला शासक कोण होती? या प्रश्नाचं उत्तर आहे राणी दुर्गावती। अकबरच्या समकालीन भारतामध्ये प्रसिद्ध महिला शासक राणी दुर्गावती होती। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मुसलमान विद्वानाने हिंदी साहित्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले? या प्रश्नाचं उत्तर आहे अब्दुल रहीम खान। अब्दुल रहीम खान या मुसलमान विद्वानाने हिंदी साहित्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले होते। पुढचा प्रश्न आहे, अकबरचा उत्तराधिकारी कोण होता? या प्रश्नाचं उत्तर आहे सलीम। अकबरचा उत्तराधिकारी सलीम होता। पुढचा प्रश्न आहे, सलीमचा जन्म केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे
इसवी सन 1569मध्ये सलीमचा जन्म झाला होता. पुढचा प्रश्न आहे, अकबराने आपल्या मुलाचे नाव सलीम हे कोणत्या सुफी संताच्या नावावर ठेवले? या प्रश्नाचं उत्तर आहे सुफी संत शेख सलीम चिश्ती. अकबराने आपल्या मुलाचे नाव सलीम हे सुफी संत शेख सलीम चिश्ती या सुफी संताच्या नावावर ठेवले. पुढचा प्रश्न आहे, सलीमने कोणती उपाधी धारण करून राजगद्दीवर बसला? या प्रश्नाचं उत्तर आहे जहागीर बादशाही गाजी जहागीर ही उपाधी धारण करून सलीम राजगद्दीवर इसवी सन 1605मध्ये बसला होता. पुढचा प्रश्न आहे, न्यायाची जंजीर कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे आग्राच्या शाहबुर्ज किल्ल्यावर न्यायाची जंजीर आहे. पुढचा प्रश्न आहे, जहागीरद्वारे सुरू केलेली तुझुके जहागिरी ही प्रथा कोणी पूर्ण केली? या प्रश्नाचं उत्तर आहे मोहतमिंद खान. पुढचा प्रश्न आहे, शिखांचे 5वे गुरु अर्जुन देवला फाशी कोणी दिली? या प्रश्नाचे उत्तर आहे जहागीर. शिखांचे 5वे गुरु अर्जुन देवला फाशी जहागीरने दिली होती. पुढचा प्रश्न आहे, कंधार कोणी ताब्यात घेतले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1622मध्ये शाह अब्बास याने कंधार हे ताब्यात घेतले होते. पुढचा प्रश्न आहे, नूरजहांचे वास्तविक नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मेहरुनिसा. नूरजहांचे वास्तविक नाव मेहरुनिसा आहे. पुढचा प्रश्न आहे, जहागीरने मेहरुनिसाशी विवाह केव्हा केला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1611मध्ये. जहागीरने मेहरुनिसाशी विवाह इसवी सन 1611मध्ये केला होता. पुढचा प्रश्न आहे, विवाहानंतर जहागीरने मेहरुनिसाला कोणती उपाधी दिली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे नूरमहल किंवा नूरजहाँ. नूरमहल किंवा नूरजहाँ ही उपाधी जहागीरने मेहरुनिसाला विवाहानंतर दिली होती. पुढचा प्रश्न आहे, जहागीरने गियास बेगला कोणती उपाधी दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे एतमाद उद्दौला. जहागीरने गियास बेगला एतमाद उद्दौला ही उपाधी दिली होती. पुढचा प्रश्न आहे, जहागीरचा मृत्यू केव्हा झाला? जहागीरची मृत्यू केव्हा झाली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1627मध्ये भीमवार येथे जहागीरचा मृत्यू झाला होता. पुढचा प्रश्न आहे, कोणाच्या शासनकाळात मुघल चित्रकलेचा विकास झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे जहागीर. जहागीरच्या शासनकाळात मुघल चित्रकलेचा विकास झाला. पुढचा प्रश्न आहे, जहागीरने आगा रजाच्या नेतृत्वाखाली आग्रा या ठिकाणी कशाची स्थापना केली? या प्रश्नाचं उत्तर आहे चित्रणशाळा. जहागीरने आगा रजाच्या नेतृत्वाखाली आग्रा या ठिकाणी चित्रणशाळेची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे, उस्ताद मंसूरला जहागीरने कोणती उपाधी दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे नादिर अल उस. उस्ताद मंसूरला जहागीरने नादिर अल उस ही उपाधी दिली होती. पुढचा प्रश्न आहे, अबुल हसनला जहागीरने कोणती उपाधी दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे नादिर-उज-जमा. अबुल हसनला जहागीरने नादिर-उज-जमा ही उपाधी दिली होती. पुढचा प्रश्न आहे, जहागीरच्या शासनकाळाला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे चित्रकलेचा सुवर्णकाळ. जहागीरच्या शासनकाळाला चित्रकलेचा सुवर्णकाळ असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, एतमाद उद्दौलाचा मकबरा कोणी बनवला? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1626मध्ये नूरजहांने एतमाद उद्दौलाचा मकबरा बनवला होता. पुढचा प्रश्न आहे,
जहागीरच्या मकबरेचे निर्माण कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे नूरजहाँ. नूरजहाँने जहागीरच्या मकबरेचे निर्माण केले होते. पुढचा प्रश्न आहे कॅप्टन हॉकिन्स जहागीरच्या दरबारात केव्हा आले? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1608 कॅप्टन हॉकिन्स जहागीरच्या दरबारात आला होता. पुढचा प्रश्न आहे सर टॉमस रो जहागीरच्या दरबारात केव्हा आला? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1615 सर टॉमस रो जहागीरच्या दरबारात आला. पुढचा प्रश्न आहे जहागीरच्या शासनाची मुख्य विशेषता कोणती होती? या प्रश्नाचं उत्तर आहे राणी नूरजहाँचे नियंत्रण हे जहागीरच्या शासनकाळाची मुख्य विशेषता होती. पुढचा प्रश्न आहे श्रीनगरमधील शालिमार बाग व निशात बागचे निर्माण कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे जहागीर. जहागीरने श्रीनगरमधील शालिमार बाग व निशात बागचे निर्माण केले होते. पुढचा प्रश्न आहे कोणत्या मुघल बादशहाने आपली आत्मकथा फारसी भाषेत लिहिली? या प्रश्नाचं उत्तर आहे जहागीर. जहागीर मुघल बादशहाने आपली आत्मकथा फारसी भाषेत लिहिली. पुढचा प्रश्न आहे मुघलांनी नवरोज सण कोणाकडून घेतला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्शिया. मुघलांनी नवरोज सण हा पर्शियाकडून घेतला आहे. पुढचा प्रश्न आहे जो चित्रकलेचा शत्रू आहे तो माझा शत्रू आहे असे कोणत्या मुघल शासकाने म्हटले? या प्रश्नाचं उत्तर आहे जहागीर. जो चित्रकलेचा शत्रू आहे तो माझा शत्रू आहे असे जहागीर मुघल शासकाने म्हटले. चित्रकलेचा सुवर्णकाळ हा कोणत्या मुघल सम्राटाच्या कार्यकाळाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. पुढचा प्रश्न आहे कोणत्या शासकाने नूरुद्दीनची उपाधी धारण केली? या प्रश्नाचं उत्तर आहे जहागीर. जहागीर शासकाने नूरुद्दीनची उपाधी धारण केली. पुढचा प्रश्न आहे कोणत्या शासकाने निसार शिक्क्याचे प्रचलन केले? या प्रश्नाचं उत्तर आहे जहागीर. जहागीर शासकाने निसार शिक्क्याचे प्रचलन केले होते. पुढचा प्रश्न आहे अनवर-ए-सुहेली ग्रंथ कोणत्या ग्रंथाचे अनुवादित रूप आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पंचतंत्र. अनवर-ए-सुहेली ग्रंथ हे पंचतंत्र या ग्रंथाचे अनुवादित रूप आहे. पुढचा प्रश्न आहे जहागीर नंतर सिंहासनावर कोण बसले? या प्रश्नाचं उत्तर आहे शहाजहां. जहागीर नंतरचा मुघल सम्राट हा शहाजहां होता. पुढचा प्रश्न आहे शहाजहांच्या लहानपणीचे नाव काय होते? या प्रश्नाचं उत्तर आहे खुर्रम. शहाजहांच्या लहानपणीचे नाव खुर्रम होते. पुढचा प्रश्न आहे शहाजहां कोणती उपाधी घेऊन राजगद्दीवर बसले? या प्रश्नाचं उत्तर आहे अबुल मुझफ्फर शहाबुद्दीन मुहम्मद साहिब किरण-ए-सानी ही उपाधी धारण करून शहाजहां राजगद्दीवर बसला होता. पुढचा प्रश्न आहे शहाजहांने महावत खानला कोणती उपाधी दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे खानखाना. शहाजहांने महावत खानला खानखाना ही उपाधी दिली होती. पुढचा प्रश्न आहे ताजमहलचे निर्माण कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे शहाजहांने त्यांची पत्नी मुमताज महलसाठी ताजमहलचे निर्माण केले होते. पुढचा प्रश्न आहे ताजमहलचे निर्माण करणारा मुख्य स्थापत्य कलाकाराचे नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे उस्ताद अहमद लाहोरी. ताजमहलचे निर्माण करणारा मुख्य स्थापत्य कलाकार उस्ताद अहमद लाहोरी होता. पुढचा प्रश्न आहे मयूर सिंहासनाचे निर्माण कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे शहाजहांने. मयूर सिंहासनाचे निर्माण शहाजहांने केले होते. या प्रश्नाचं पुढचा प्रश्न आहे
मयूर सिंहासनाचे निर्माण करणारा मुख्य कलाकाराचे नाव काय? या प्रश्नाचं उत्तर आहे बेबादल खान. मयूर सिंहासनाचे निर्माण करणारा मुख्य कलाकार बेबादल खान आहे. पुढचा प्रश्न आहे शहाजहाच्या शासनकाळाला काय म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे स्थापत्यकलेचा सुवर्णकाळ. शहाजहाच्या शासनकाळाला स्थापत्यकलेचा सुवर्णकाळ असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे शहाजहाने बनवलेल्या प्रमुख इमारती कोणकोणत्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिली इमारत आहे दिल्ली येथील लाल किल्ला. दिवाने आम, दिवाने खास आणि दिल्ली येथील जामा मस्जिद. तसेच आग्रा येथील मोती मस्जिदचे निर्माण हे शहाजहाने केले आहे. दिल्ली येथील लाल किल्ला, दिवाने आम, दिवाने खास, दिल्ली येथील जामा मस्जिद आणि आग्रा येथील मोती मस्जिदचे निर्माण शहाजहानच्या कार्यकाळात झाले आहे. पुढचा प्रश्न आहे शहाजहाने आपली राजधानी आग्रा येथून कोठे स्थलांतरित केली? या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्ली. शहाजहाने आपली राजधानी आग्रा येथून दिल्ली येथे स्थलांतरित केली होती. पुढचा प्रश्न आहे शहाजहाबादची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे शहाजहाने शहाजहाबादची स्थापना केली. पुढचा प्रश्न आहे आग्रा येथील जामा मस्जिदचे निर्माण कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे जहांआराने. जहांआराने आग्रा येथील जामा मस्जिदचे निर्माण केले होते. दिल्ली येथील जामा मस्जिदचे निर्माण कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न आहे शहाजहाच्या दरबारात मुख्य चित्रकार कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे मोहम्मद फकीर आणि मीर हासिम हे शहाजहाच्या दरबारात मुख्य चित्रकार होते. स्थापत्य कलेचा सुवर्णकाळ असे कोणत्या मुघल सम्राटाच्या कार्यकाळाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. पुढचा प्रश्न आहे शहाजहाने संगीततज्ञ लाल खाँला कोणती उपाधी दिली? या प्रश्नाचं उत्तर आहे गुणसमंदर. शहाजहाने संगीततज्ञ लाल खाँला गुणसमंदर ही उपाधी दिली. पुढचा प्रश्न आहे शहाजहाच्या मुलांमध्ये सर्वाधिक विद्वान मुलाचे नाव काय? या प्रश्नाचं उत्तर आहे दारा शिकोह. शहाजहाच्या मुलांमध्ये सर्वाधिक विद्वान दारा शिकोह होते. पुढचा प्रश्न आहे भगवद्गीता आणि रामायणचे फारसी भाषेत भाषांतर कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे दारा शिकोह. भगवद्गीता आणि रामायणचे फारसी भाषेत भाषांतर दारा शिकोह याने केले आहे. पुढचा प्रश्न आहे दारा शिकोहने उपनिषदचे भाषांतर कोणत्या नावाने केले? या प्रश्नाचं उत्तर आहे सर-ए-अकबर. दारा शिकोहने उपनिषदचे भाषांतर सर-ए-अकबर या नावाने केले. पुढचा प्रश्न आहे धर्मटचे युद्ध कोणामध्ये झाले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1658 मध्ये दारा शिकोह आणि औरंगजेबमध्ये धर्मटचे युद्ध झाले होते. धर्मटच्या युद्धात कोणाचा पराभव झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे दारा शिकोह. धर्मटच्या युद्धामध्ये दारा शिकोहचा पराभव झाला. पुढचा प्रश्न आहे वारसा हक्कासाठीचे शेवटचे युद्ध केव्हा झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1659 मध्ये देवराई येथे वारसा हक्कासाठीचे शेवटचे युद्ध झाले होते. पुढचा प्रश्न आहे शहाजहाचा मृत्यू केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1666 मध्ये शहाजहाचा मृत्यू झाला होता. पुढचा प्रश्न आहे मुमताज महलचे वास्तविक नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अर्जुमंद बानो बेगम हे मुमताज महलचे वास्तविक नाव आहे. पुढचा प्रश्न आहे औरंगजेबचा जन्म केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1618 मध्ये दोहात
गुजरातमधील दोहाद येथे औरंगजेबचा जन्म झाला. पुढचा प्रश्न आहे, औरंगजेबचा विवाह कोणासोबत झाला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे फारसच्या राजघराण्यातील दिलराम बानो बेगम सोबत औरंगजेबचा विवाह झाला होता. पुढचा प्रश्न आहे, औरंगजेब कोणत्या धर्माचा अनुयायी होता? या प्रश्नाचं उत्तर आहे सुन्नी धर्म. पुढचा प्रश्न आहे, औरंगजेबच्या गुरुचे नाव काय होते? या प्रश्नाचं उत्तर आहे मीर मोहम्मद हकीम. मीर मोहम्मद हकीम हे औरंगजेबच्या गुरुचे नाव होते. पुढचा प्रश्न आहे, औरंगजेब कोणत्या नावाने ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे जिंदा पीर. औरंगजेब जिंदा पीर या नावाने देखील ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, औरंगजेबने छत्रपती शिवाजी महाराजला कोठे कैद केले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे मे 1666 मध्ये जयपूर भवन येथे औरंगजेबने छत्रपती शिवाजी महाराजला कैद केले होते. पुढचा प्रश्न आहे, औरंगजेब राजगद्दीवर बसण्याच्या आधी कोणत्या ठिकाणचा गव्हर्नर होता? या प्रश्नाचं उत्तर आहे दख्खन. पुढचा प्रश्न आहे, औरंगजेब राजगद्दीवर बसण्याच्या आधी कोणत्या ठिकाणचा गव्हर्नर होता? या प्रश्नाचं उत्तर आहे दख्खन. पुढचा प्रश्न आहे, इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे औरंगजेबाने कोणाची हत्या केली? या प्रश्नाचं उत्तर आहे शीखांचे 9वे गुरु तेग बहादूर यांची हत्या औरंगजेबाने केली होती. इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे औरंगजेबाने शीखांचे 9वे गुरु तेग बहादूरची हत्या केली होती. पुढचा प्रश्न आहे, औरंगजेबने कोणत्या कराला पुन्हा लागू केले? या प्रश्नाचं उत्तर आहे जजिया कर. पुढचा प्रश्न आहे, जजिया कर कोणाकडून वसूल केला जात होता? या प्रश्नाचं उत्तर आहे हिंदू धर्मीयांकडून. पुढचा प्रश्न आहे, बीबी का मकबराचे निर्माण कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1679 मध्ये औरंगजेबने महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे बीबी का मकबरेचे निर्माण केले होते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मुघल शासकाने बिजापूर आणि गोलकोंडा आपल्या साम्राज्यात सामील केले? या प्रश्नाचं उत्तर आहे औरंगजेब. औरंगजेब मुघल शासकाने बिजापूर आणि गोलकोंडा आपल्या साम्राज्यात सामील केले होते. पुढचा प्रश्न आहे, मदन्ना आणि अकन्ना ब्राह्मण कोणत्या शासकाशी संबंधित होते? या प्रश्नाचं उत्तर आहे गोलकोंडाचे शासक अबुल हसन यांच्याशी मदन्ना आणि अकन्ना ब्राह्मण संबंधित होते. पुढचा प्रश्न आहे, औरंगजेबच्या शासनकाळात झालेल्या जाट विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले? या प्रश्नाचं उत्तर आहे गोकुला आणि राजाराम यांनी औरंगजेबाच्या शासनकाळात झालेल्या जाट विद्रोहाचे नेतृत्व केले होते. पुढचा प्रश्न आहे, औरंगजेबच्या शासनकाळात भरतपूर राजवंशाची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे चुडमन. चुडमनने औरंगजेबच्या शासनकाळात भरतपूर राजवंशाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मुघल शासकाच्या काळात सर्वाधिक हिंदू मनसबदाराची संख्या होती? या प्रश्नाचं उत्तर आहे औरंगजेब. पुढचा प्रश्न आहे, औरंगजेबाने कोणाला आपल्या शासनाचा आधार बनवले? या प्रश्नाचं उत्तर आहे कुराण. पुढचा प्रश्न आहे, औरंगजेबने हिंदू मंदिर तोडण्याचा आदेश केव्हा दिला? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1665 मध्ये औरंगजेबने हिंदू मंदिर तोडण्याचा आदेश दिला होता. पुढचा प्रश्न आहे, औरंगजेबचा मृत्यू केव्हा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे इसवी सन 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. पुढचा प्रश्न आहे, औरंगजेबला मृत्यूनंतर कोणत्या ठिकाणी दफन केले? या प्रश्नाचं उत्तर आहे खुलदाबाद, जे की वर्तमानमध्ये रोजा या नावाने ओळखला जाते. औरंगजेबाला मृत्यूनंतर खुलदाबादला दफन केले होते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मुघल शासकाचा राज्याभिषेक 2 वेळा झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे औरंगजेब. पुढचा प्रश्न आहे, जवाबीत कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे राज्यकानून.
पुढचा प्रश्न आहे, इराणचे शाह आणि मुघल शासक यांच्यात कोणत्या ठिकाणासाठी विवाद आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे कंधार. इराणचे शाह आणि मुघल शासक यांच्यात कंधार या ठिकाणासाठी विवाद होता. पुढचा प्रश्न आहे, मुघल काळात कोणत्या बंदराला बाबुल मक्का म्हटले जात होते? या प्रश्नाचं उत्तर आहे सुरत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शासकाने आपल्या वडिलाला कैद केले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे औरंगजेब. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शासकाच्या काळात मुघल साम्राज्याचा विस्तार झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे औरंगजेब. पुढचा प्रश्न आहे, औरंगजेबाच्या मृत्यूनंतर राजगद्दीवर कोण बसले? या प्रश्नाचं उत्तर आहे बहादूर शाह प्रथम. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर राजगद्दीवर बहादूर शाह प्रथम बसले होते. पुढचा प्रश्न आहे, तसेच बहादूर शाह प्रथमचा कार्यकाळ हा इसवी सन 1707 ते इसवी सन 1712 आहे. पुढचा प्रश्न आहे, बहादूर शाह प्रथम नंतर राजगद्दीवर कोण बसले? या प्रश्नाचं उत्तर आहे जहादर शाह. जहादर शाहचा कार्यकाळ हा इसवी सन 1712 ते इसवी सन 1713 आहे. पुढचा प्रश्न आहे, इंग्रजांच्या व्यापारी कार्यासाठीच्या हुकमावर कोणी स्वाक्षरी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे जहादर शाह. पुढचा प्रश्न आहे, जहादर शाहनंतर राजगद्दीवर कोण बसला? या प्रश्नाचं उत्तर आहे फर्रुखशियर. फर्रुखशियरचा कार्यकाळ हा इसवी सन 1713 ते इसवी सन 1719 आहे. पुढचा प्रश्न आहे, इराणचे शासक नादिर शहाने मोहम्मद शहाला कोणत्या युद्धात हरवले? या प्रश्नाचं उत्तर आहे कर्नाल युद्ध, जे की 1739 मध्ये झाले होते. या युद्धामध्ये इराणचे शासक नादिर शहाने मोहम्मद शहाला हरवले होते. पुढचा प्रश्न आहे, मोहम्मद शहानंतर राजगद्दीवर कोण बसला? या प्रश्नाचं उत्तर आहे अहमद शाह. अहमद शहाचा कार्यकाल हा 1748 ते इसवी सन 1754 आहे. पुढचा प्रश्न आहे, अहमद शहानंतर राजगद्दीवर कोण बसला? या प्रश्नाचं उत्तर आहे आलमगीर द्वितीय. आलमगीर द्वितीयचा कार्यकाळ हा इसवी सन 1754 ते इसवी सन 1759 आहे. पुढचा प्रश्न आहे, आलमगीर द्वितीयनंतर राजगद्दीवर कोण बसले? या प्रश्नाचं उत्तर आहे शाह आलम द्वितीय. शाह आलम द्वितीयचा कार्यकाळ इसवी सन 1806 ते इसवी सन 1837 आहे. पुढचा प्रश्न आहे, शाह आलम द्वितीयनंतर राजगद्दीवर कोण बसले? या प्रश्नाचं उत्तर आहे अकबर द्वितीय. अकबर द्वितीयने आपली पेन्शन वाढवण्यासाठी इंग्लंडला कोणाला पाठवले? या प्रश्नाचं उत्तर आहे राजा राममोहन राय. इसवी सन 1833 मध्ये राजा राममोहन रायला अकबर द्वितीयने आपली पेन्शन वाढवण्यासाठी इंग्लंडला पाठवले होते. पुढचा प्रश्न आहे, अकबर द्वितीयनंतर राजगद्दीवर कोण बसला? या प्रश्नाचं उत्तर आहे बहादूर शाह द्वितीय. पुढचा प्रश्न आहे, शेवटचा मुघल सम्राट कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे बहादूर शाह द्वितीय. पुढचा प्रश्न आहे, वारसा युद्धात गुरु गोविंद सिंहाने कोणाला सहकार्य केले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे बहादूर शाह. वारसा युद्धात गुरु गोविंद सिंहाने बहादूर शहाला सहकार्य केले होते. या पुढचा प्रश्न आहे, बहादूर शाह कोणत्या नावाने ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे मुअज्जम आणि शाह-ए-खबर या नावाने बहादूर शाह ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, लंपट मूर्ख असे कोणत्या शासकाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे जहादर शाह. पुढचा प्रश्न आहे, मुघल वंशाचा तिरस्कारयुक्त भित्रा कोणाला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे फर्रुखशियर. पुढचा प्रश्न आहे, इराणचा नेपोलियन कोणाला म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे नादिर शाह. नादिर शहाला इराणचा नेपोलियन म्हटले जाते.
पुढचा प्रश्न आहे, नादिरशहाने दिल्लीवर आक्रमण करून कशाची लूट केली? या प्रश्नाचं उत्तर आहे शहाजहाचा तख्ते ताऊस आणि कोहिनूर हिरा. पुढचा प्रश्न आहे, कोणाच्या शासनकाळात इंग्रजांनी दिल्लीवर अधिकार मिळवला? या प्रश्नाचं उत्तर आहे शाह आलम द्वितीय. इसवी सन 1803 मध्ये शाह आलम द्वितीयच्या शासनकाळात इंग्रजांनी दिल्लीवर अधिकार मिळवला. शाह आलम द्वितीयची हत्या कोणी केली? या प्रश्नाचं उत्तर आहे गुलाम कादिर खां. इसवी सन 1806 मध्ये गुलाम कादिर खां याने शाह आलम द्वितीयची हत्या केली. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं.